ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या, रोज कमीत कमी 20 पानं वाचायची. बघ बाळाला कसला फायदा होईल. ऐ अप्पे, कुठं हरवली तू? मी एकटाच बडबडतोय. केवढी बडबड करतोय अर्जुन तू? खबरदारनं बोलतोय, जेव की. आणि असंही उशीर झालाय, आपणही घरी जाऊ लवकर. पोरही पेंगली चांगली. आपण एक काम करू, घरी जाता जाता पोरांना सोडू आधी आणि मग जाऊ. मग आपण जाता जाता बोलूया. काय तू म्हणशील तसं. अप्पे मला लय भारी वाटतं माहिती का, तू रजा काढतेस, स्वतःला वेळ देणार आहेस आता. त्यामुळे तू म्हणशील तसं मी लय खुश आहे. बाळ म्हणलं बाबांना घास भर. बाळ एकटंच म्हणलं काय? बाळाची आई नाही म्हणली? आईचा घास कुठे आहे? सर, मॅडम, हाव इज डिनर? गुड. पण दिप्या, हाऊ वॉज द डिनर असतं. अच्छा, येस. अपकमिंग मदर आणि भावी फादर. अप्पे बघ, माझं काय म्हणणं आहे ते समजून घे ना तू. हे बघ, तुला सगळं कळतं, तुला अभ्यास केला आजपर्यंत, हेच कसं कळणार अप्पे? मला कळतंय की तू काय म्हणतोयस, आणि जे शरीरातले घटक कमी झाले ते भरून काढेन की मी लक्ष देईन स्वतः त्याच्याकडे. अप्पे, ज्यावेळी मला कळलं ना तू प्रेग्नेंट आहेस, आपल्याला बाळ होणार आहे, ह्या दुनियेतला सगळ्यात आनंदी माणूस मी होतो, त्याच वेळी तू मला म्हणलीस की अर्जुन तुला शिक्षा भोगायला तुरुंगात जावं लागेल. मी हादरून गेलो होतो. त्या दिवसापासून निकाल लागेपर्यंत रोज मरत होतो मी, रोज. एका शब्दाने बोललो तुला काय मी? अर्जुन, तू ते मागचं का काढतोय सर? कारण तुला कळलं पाहिजे की माझ्यासाठी तू आणि बाळ किती महत्वाचं आहे. त्यात अप्पे, आजपर्यंत एकदा तरी तुझ्या कामाच्या आड आलोय मी? अजिबात नाही अर्जुन. तू आजपर्यंत सपोर्टच करत आलायस की मला. इथून पुढे तो सपोर्ट करणं मला नाही जमत. मला जरा वेळ दे, मी करते विचार. मी घेईन रजा. किती वेळ म्हणजे किती वेळ? अर्जुन, ठीक आहे, तू घे वेळ आणि सांग. नाराज आहेस का अजून? अर्जुन, थांब, देतो मी. खाली वाकायचं नाही माहिती, तरी पण वागतेस. म्हणते घेईल मी काळजी. काय बोलायचं अर्जुन? अरे एवढं काय? अप्पे, जाऊ दे, या विषयावर वादच नको घालायला आपण. हे बघ अप्पे, तू रजा का घ्यावीस याबद्दल आपलं रात्री बोलणं झालंय. तरी पण तुला कामावर जायची इच्छा आहे, ओके जा तू. पण एक गोष्ट लय मनापासून सांगतो, आपल्या खरंच काळजी घे. जीव तुटतो ग माझा. हे बघ, कामाच्या गडबडीत तुझ्या गोष्टी नाही लक्षात राहत. तू नको काळजी करू, मी खरंच स्वतःची काळजी घेईन. माझ्यावर विश्वास ठेव. विश्वासाचा प्रश्न नाही अप्पे, विश्वास आहे तुझ्यावर. पण तरी मी आपल्या ऑफिसमध्ये सांगून ठेवील आपले हे गायतोंडेंना आणि लक्ष्मीताईंना की बाबा लक्ष असू दे तुझ्याकडे म्हणून. आणि तू पण खाली वाकून काम करू नको, जड उचलू नको, एवढं कर माझ्यासाठी. त्रास होईल असं नाही करणार काय, खरंच. गैरसमज होऊन देऊ नको, असं अजिबात वाटून देऊ नको की हे फक्त बाळासाठी चालले. नाही, माझ्यासाठी तू आणि बाळ दोघं बी तितकीच महत्वाची. त्यामुळे काळजी घे. आणि बघ, माझी चिडचिड होत असेल तुझ्यावर, ती काळजीपोटी होते, त्याला राग नको मानू तू. ही मावशी ना, चांगलं बोलायला तोंड उघडतच नाही कधी. अर्जुन, जाऊ दे, ती मुद्दाम करते माहिती आहे ना. भाऊजी, फक्त बसून काम करायचे हा मुद्दा नाही.
या काळात डोक्याला सुद्धा काही ताण नकोय. हा भाऊजी, पिऊ बरोबर बोलते हा. अगं पोरीनो, अगं बस हुशार आहे ती, तिला सगळं कळतं. आई तसं नाही हो, पण असं कधी होऊ नये. समजा काही बरं वाईट झालंच, बाळावर काही परिणाम झाला तर काय करणार? आणि तो आयुष्यभरासाठी असणार आहे. मग काय करायचं आपण? आणि आता आपण आणि 7-8 महिने सुट्टी घेतली तर काय बिघडणार आहे तेव्हा असं? डॉक्टर आता हालचाली पण कमी करायला सांगतील. वहिनी बोलतो मी तिच्याशी. अर्जुन, तिला सगळं नीट समजावून सांग हं. आप्पे, सगळ्यांना वाटतंय क तुला कधी कळणार? अर्जुन, तुमचं काम इतकं सोपं आहे का साहेब? काय पैसे वाढून देऊ का अजून? अहो कुणाकुणाचे हात ओली करावे लागतात, माहिती आहे ना तुम्हाला. अरे काय लेका, एक फाईल काढायची, किती घेशील अजून? 30 वर्षापूर्वीची फाईल आहे, पैसे तर लागणारच ना. घे, पण काम झालं पाहिजे. 4 दिवस लागतील साहेब. आता 2 दिवस लागतील साहेब. अरे आता अजून कशाला 2 दिवस पाहिजेत तुला? वातावरण लय गरम झालं घेतलं, सगळी गॅसवर आहेत. का बरं? अहो वरून कुठल्या तरी मोठ्या अधिकाऱ्याने त्या फाईल जमा करायला लावल्यात. एक बी फाईल बाहेर घेऊन येता येणार नाही. अहो त्यावेळेचे 7-12 नोंदी ते आता सगळ्या धूळ खात पाडल्यात. काढता काढता खुकून मेलो. कुणी सांगितलं काढायला फाईल्स? ते काय नाही माहिती. रोज 6ला जाणारे आमचे साहेब रात्री उशिरापर्यंत थांबत्यात. म्हणजे तुम्हीच बघा तो कसला अधिकारी असेल. कोण आहे मोठा अधिकारी? काय बाया, तुम्ही वाजला आता कसा घ्यावा याला. लागला का? हॅलो 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 आई, काय करते? काय म्हणतो म्हणत्या? अगं आई, काय खात बसलीस तू? इथे सगळी बॉम्ब झाली. आता काय झालं? त्या तलाट्यानं या भूमी अभिलेख कार्यालयातला 1 शिपाई जोडून दिला होता. अगं पण वेगळाच गुत्ता झाला इकडं. अरे बंटी बाळा, आता एकदा सांग मला काय झालं ते. ती आप्पी आलीये, जुन्या जमिनीच्या सगळ्या फाईली उचकत बसली येऊन. काय बया, तिथं बी ती पोचली का? आता ती काय शोधायला लागली तिथं? माहित नाही आई, पण सगळ्या फाईलीचा गठ्ठा ना बाजूला काढून ठेवलाय तिच्यासाठी. काय र देवा बंट्या, म्हणूनच तिने तिची रजा रद्द केलेली दिसती या. आई मला तर काय कळाना झालंय बघा आता. बंट्या, ती फाईल बिल तिला काही सापडायला नको बर का, निदान आज तरी. आई तिला जर जमिनीचं कळालं ना तर आपला प्लॅन फसला म्हणून समज बघ. होय बाळा, आज ना ती घरी आली ना की ती उद्यापासून कामाला येणारच नाही. असं काहीतरी मी करते. हा, तू नको काळजी करू. लागलं तरी ना डांबून ठेव, पण चांगली अडकली पाहिजे बघ ती. होय बाळा, ठेव. पाणी वाढवा, पाणी. पिकं जाळायच्यात का? हो वाढवते. कधी वाढवायचं? हो वाढव तू. वाढवा पटकन. कोण आहे रे? अर्जुन बाबा. अर्जुन बाबा, वरतीत एकदम जाम भारी दिसताय. केशव आता ठरवले, फक्त आणि फक्त इमानदारीतच काम करायचं. करणार आता आमच्या डोळ्या मारत आहे की तुम्ही. बरं, पिकं यंदा लय जोरात आले असं कळलं मला. अर्जुन बाबा, तुमच्या कष्टाचं फळ आहे ते. थांब ना, थांब ना. हॅलो, हा बाळा, तू बाबांना सांग की मी एकदम स्ट्रॉंग आहे त्यांच्यासारखा, आणि मी आईला कामात मदत करतोय म्हणा. काय बाळा, आता तू आईला सांग की सगळ्यात जास्त गरज कशाची आहे? विश्रांतीची आहे का नाही? पण ती घेतली पाहिजे का नाही? आणि तुला सांगू का बाळा, जर तुला माझ्या पोटात वाढवण्याची एखादी फॅसिलिटी असती ना तर मी ते पण केलं असतं. कळलं का? आपे, हॅलो, तुझ्या बाबांना म्हणाव त्याची काही गरज नाहीये, कारण मी माझ्या आईच्या पोटात एकदम व्यवस्थित वाढतोय. आणि त्यांना हे पण सांग, आईशी भांडत जाऊ नका म्हणाव, कारण आई अख्ख्या जगाशी भांडू शकते, फक्त त्यांच्याशी नाही. सांग जरा तुझ्या भाषेत. दे इकडं. बाळा, आईला म्हणावं सॉरी, बाबा परत नाही असं करणार. हॅलो, हा ठीक आहे, झोप शांत झोप. गुड नाईट.
अगं मला बोलायचं होतं ना, फोन का ठेवला? झोपलाय तो. झोप तुला काय माहिती झोपलाय ते? मलाच माहिती ना, मला म्हणलं गुड नाईट, मी त्याला म्हणलं गुड नाईट, बाळ झोपलाय आता. होय. मी पण बाळाला गुड नाईट म्हणलं. हे बाळासाठी होतं, कळलं? अर्जुन, अरे हे बाळाच्या आईसाठी होतं. बाळाच्या आईला पण गुड नाईट म्हणलं पाहिजे ना. आप्पे आवरा आता लवकर, झोपायचंय ना, सकाळी ऑफिसला जायचंय लवकर. लवकर सुट्टी घ्यायची असेल तर लवकर लवकर काम उरकावं. आप्पे घे ना करायचं लवकर, आरामाची गरज आहे ना तुला. हो. आवरा. हे झालंय? हो. आईला म्हणलं काय, तर म्हणली माती आहे. म्हणली मानेंच्या किती पिढ्या या मातीत राबल्या, मानेंच्या किती पिढ्या या मातीनं जगवल्या. आज ही माती न घेताच गेलो तर मुळासकट उकडून टाकलेल्या झाडागत अवस्था होईल आपली. तशीच माती पदराखाली घेतली आणि गाव सोडलं. म्हणली हिथं शेत मिळालं ना की त्या शेतात ही माती मिसळू आणि नव्यानं पीक घेऊ. तवा खऱ्या अर्थानं आपण इथं रुजू असं म्हणणं होतं बघ तिचं. मला जमीन घेणं काय झालं नाही. आई तशीच गेली बघ. बापू, अहो का त्रास करून घेताय स्वतःला? मागच्या वर्षी पण तुम्ही हेच सांगितलं होतं आम्हाला. अरे तसं नाही दिप्या, 30 वर्ष झाली पण जमीन घेणं काय शक्य झालं नाही बघ मला. बापू, अहो पण तुम्ही म्हणाला होता की दीदीला शिकवून तिला कलेक्टर केली तर ती सगळं सोडवलं म्हणून. अरे दीदी करतीच की तिचं काम. कलेक्टर झाल्यापासून किती भारी भारी कामं केलेत तिनं. थांबा जरा, मी काय म्हणते, कशाला सणासुदीला उगाचा विषय काढत बसताय? आपण घट बसून घेऊ आधी. हा नाही सुषमा, त्याचं मी सांगतो तुला दिप्या, तसं करत चल. तुम्ही सांगाल ते मी करतो, पण पूजा तुम्ही करायची. अहो आता तो म्हणतोय ना करेल म्हणून. टाकू इकूनच टाकू. हे तुमची वृत्ती आहे ना, म्हणूनच तुमच्या हातून गट बसवायला नको म्हटलं मी. अरे सुजा, नुसत्या पैशानं सगळं होत नाही र. अरे या मातीनं आपल्याला अन्न दिलंय. विना काका, आज दिवस चांगला आहे, आजपासूनच सुरुवात कर या ठिकाणी. मी जातच असतोय की शेतात, छोटी मोठी कामं करतोय की इथं. अरे तसं नाही विना काका, त्या मातीला तुझी सवय लागली आहे बघ. तू म्हणतोस ना मातीला माणूस कळतो, तेच की. आणि त्यामुळेच तू केलेल्या पेरणीनं ना सोनंच उगवतं बघ त्या मातीत. अर्जा, अरे तू शेत सांभाळलंस ना, त्याचं लई भारी वाटलं बघ मला. नाहीतर अरे मोकळ्या रानात मला आयुष्यात जावंसं वाटलं नसतं बघ. कारण तुमची शिकवण आहे, रान कधी मोकळं नाही राहिलं पाहिजे. ह्यो अर्जा कसं मोकळं राहून देईल? बाबा, मग जाणार ना तुम्ही शेतावर? जाणार ना. आजपासून माझी ड्युटी सुरू. काय मग मामनजी, डबा द्यायचा ना आता तुम्हाला? रुपाली, एक भाकरी जास्त दे. पण त्याआधी नाश्ता करूया, भुका लागल्यात आता. चला. यांनी लईच मनावर घेतलं रे जमिनीचं. मम्मी, नाही र, बघ की दरवर्षी असंच असतं घटस्थापनेला, पण यंदा मला जरा जास्तच वाटतंय र. आपल्याकडे हा एक उपाय. काय? आपण दीदीला सांगूया की ती करेल काय तर. अरे पण ती रजेवर आहे ना. अगं मम्मी, आपण बोलून तर बघूया की. रजेवर असली तर ती जिल्ह्याची कलेक्टर आहे. मी फोन लावतो. हा कर.
हॅलो. हा दिप्या, काही अर्जंट आहे का रे? अगं 2 मिनिटं बोलायचं होतं. कुठं आहेस तू? ऑफिसला. ऑफिसमध्ये? अगं तू तर रजे होती ना? जरा पुढे ढकलले मी. काय झालं सांग की तू. आपल्या बापूंनी जमिनीचं लयच म्हणावं घेतलंय बघ. आपण ज्या मातीत दरवर्षी घट बसवतो ना, यंदा पण त्याच मातीत घट बसवले. लय शांत शांत होतं बघ बापू. म्हणत होतं की आजीला दिलेलं वचन मी पूर्ण नाही करू शकलो. दिपे काय सांगतोयस तू? हो अगं तिथे बापूंना लय वाईट वाटतंय ग. तुला काय करता येईल का? हो दिप्या, अरे आता माझ्या पुढे सरकारी फाईलचा ढीग लागलाय. सरकारने मुळात जमिनी कोणाला दिल्या आणि कोणी त्या बळकावल्या याचा शोध घेतेय मी. एकच नंबर तिथे. म्हणजे बापूंना कुठली जमीन मिळाली होती हे तुला कळलं ना? आज दिवसभरातच कळेल. बेस्ट बेस्ट तिथे. बरं मी कामात आहे आता, नंतर करते फोन. मम्मी दिदी ऑफिस मध्येच आहे. ती म्हणली आज जमिनीचा पत्त्या लागल बघ. अरे वा. देवी आईचा आशीर्वाद आहे बा आपल्या पाठीशी. इनू बाबा, तुम्ही शेतात येणार ना वाटलंच होतं मला. अरे यशा, आईपासून लई दिस लांब नाही राहत. तेच म्हणलं होतं मी अर्जुन बाबांना. आई, अगं तू आहेस म्हणून आम्ही सगळे आहे ग. तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे. बर यशा, मला सांग सेजवर काय काय काम आहेत ती? तुम्ही कशाला काय काळजी करताय? अर्जुन बाबांनी सगळं करून ठेवले. होय की रे, सगळी कामं झालेली दिसतात. हा कदम, त्यामुळे तुम्ही आता जास्त कामाच्या नादाला लागू नका. तुम्ही शेतात असल्याशिवाय ना मजाच येत नाही बघा. होय रे, मला बी ओढ लागायचीच की. मग यायचं की आधीच? नाही यश बाप्पू, माझ्याकडून चूकच तशी झाली होती ना. अर्जा, मी काय सांगितलंय तुला? हा, मागचं सगळं आता विसरून जायचं आणि फक्त पुढं बघायचं. अर्जा, तुझा ड्युटीला आम्ही आहे इथं. अर्जा, अरे ही बघ, ही आपल्या मूळ आसगावची माती आहे. बापूंनी अजून जपून ठेवली आहे. मी घेऊ का बापू हातात? हा घे की. तुमचं आणि बापूंचं लय प्रेम ना मातीवर आहे. अरे असलंच पाहिजे. अरे आई आहे आपली ती. 30 वर्ष झाली याच्यातच गट बसवतो आम्ही. बापू, आजपासून परत शेतात जायला चालू केलं. आता एकदम बेस्ट वाटतंय बघा. हे बेस्ट झालं बरं. भारी. तुम्ही बसवलत ना घट? हो, गट बसवले सकाळीच. कदमांना म्हणलं चला शेतात. आता म्हणलं तुम्ही पण सुरुवात करा शेतात जायला. याची ड्युटी सुरू झाली, म्हटलं आपली पण सुरू करावी काय. बापू, तुम्ही पण येत जावा बरं का शेतात, पाहिजे तवा. होय, येतो की. आपली आली की ये मी. दिदे या, बस. अरे बस की. बस बस ग, बस बस. थांब 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 थांब. अरे काय? बस. आप्पे, अगं गावाकडची माती बघायला आलो होतो. आप्या, ऑफिस मधनं इकडे चालीस होय? हो बापू. आप्पे, अगं बापून आता म्हणत होतो की आपल्या शेतात येत जावा, तुमचंच आहे समजा. हा, होय. काय तोंडे? हो मॅडम. अजून अशा किती केसेस आहेत? मॅडम 5 आहेत. बर, त्या ताईंची पण आहे ना त्यात? हो आहे.
काय तोंडी काय झालं? मॅडम, ही कागदपत्र सापडलेत. त्याच्यावर सुरेश बाळकोबा माने नाव आहे. आणि 7/12 कोणाच्या नावावर आहे? विनायक भाऊराव कदम. बघू. सुरेश बाळकोबा माने. अर्जुन गेला वाटतं. अजून मला बोलायचंय रे तुझ्याशी. लय महत्वाच्या विषयावर बोलायचंय. कधी बोलून कसं बोलू? उठलीस का ग? हो आताच. बस बस बस, हा काढा पिऊन घे. अर्जुन सांगून गेलाय ना? हे एकच आहे. आज अजून लई काय काय सांगून गेले. काय ग, कसला विचार करतेस? काही नाही. झोपेतनं उठले ना. आपे, मला ना तुझ्याशी एक गोष्ट बोलायची होती अगं, पण वेळच मिळत नव्हता. काय झालं पिवताई? अगं, मी सुजय बरोबर सारखं बोलत असते ना, त्याला विचारत असते. काय म्हणजे कशाचं? अगं हेच मनी मावशीचं, की सुजय आणि सरकार मनी मावशीच्या एवढं पुढं पुढं का करतायत, का त्यांचं सगळं ऐकून घेतायत. मग काय परवा दिवशी तुम्हाला म्हणाला की मनी मावशीकडे सुजयचं आणि सरकारांचं असं काहीतरी आहे. काय? हे बघ, मला असं वाटतंय ना, सुजय आणि सरकारांनी खूप बेकायदेशीर कामं केली आहेत, खूप घोटाळे करून ठेवलेत. मला असं वाटतं त्यातलंच काहीतरी असेल. मला नाही वाटत असं पिवताई. म्हणजे सरकारांनी यादी लय बेकायदेशीर कामं केली आणि त्याचे पुरावे मनी मावशीकडे, म्हणून सरकार गप बसतील असं नाही होणार. अगं त्यांनी उघड उघड मान्य केलंय की सगळं. मग काय? तेच तर पिवताई, तेच तर कळणं झालंय. मनी मावशींकडे ना सरकारांचं काहीतरी सिक्रेट आहे, जे घरात कळालं ना तर घरात भूकंप होईल. भूकंप. असं काय असेल का आपले? त्याचीच भीती वाटते का पिवताई. कारण सरकार किती चुका करू शकतात ना, याचा एक अंदाज आलाय मला. म्हणजे काय म्हणतीयस? अगं म्हणजे आता बघ की, दुसरं लग्नच करून आले ग घरात. ही पण चुकच आहे ना. आणि आधी पण सरकारने लई चुका केल्यात, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आता मग मान्य आहे की त्यांना त्या सगळ्या चुका मान्य आहेत, ते परत चांगले वागायला लागलेत आणि ही चांगलीच गोष्ट आहे. त्यांनी आधी ज्या काही चुका केल्या आहेत त्याची फळं आपलं घरच भोगतंय की. खरं आहे तुझं, पण आपली मला असं वाटतं ना, आपण शोधून काढायला पाहिजे की असं काय. एकदा आपल्याला कळालं ना ती गोष्ट काय आहे, की ह्या घराला मनी मावशीच्या त्रासातून मुक्त करता येईल. बर, तू काढा संपव आणि नाश्ता करायला या. हो बरं. पिवताई कसं सांगू ग, लई मोठ्या धर्मसंकटात सापडले. बापू की बाबा, खरं तर या सगळ्यात ना मनी मावशींचा काहीच संबंध नाही. सरकारांनी आधी केलेल्या कर्मांची फळ भोगतोय आपण, बाकी काय. शासनानं बापूला दिली होती, पण या हंबीररावनं ती जमीन लाटली आणि आता नावावर केली विनायकरावच्या. बंट्या बंट्या बंट्या, काय भारी बातमी दिली, काय भारी बातमी दिली. आता तू या मनीचा पोरगा शोधतोयस बघ. बंट्या, अरे त्या हारज्याची नीती काय आपल्या बरोबर यायला लागली का काय आता? खरंच आई, आता त्या आपल्याला कळलं ना तरी ती काय करू शकत नाही. अरे तिथे येडीच होईल. बाजू घेणार कुणाची ना, एकीकडं बापू आणि एकीकडे बेबे बेबे बेबे. नाहीतर काय आई, आता ही जमीन द्यायची म्हणलं ना तर ती अर्जा आप्पीच्या अंगावर जाईल. मला तर वाटतं तिनं अर्जाला सांगितलंच नसल. अगं आई, मग आपण सांगू की, त्यांच्यात केवढे भांडण होतील माहितीये का तुला? नाही बंट्या, आपण नाही सांगायचं. आपल्याला जमीन पाहिजे ना. अरे आपण जर सांगितलं ना तर ती दोघं एक होते आलं ना, आपल्याला एकटं पाडतेल ना, आपल्याशी भांडत्याल. हा गाई, माझ्या लक्षातच आलं नाही. एकदम खरं बोलतोय बघ तू आता. आपण ना
आता एक वेगळा डाव खेळायचा. म्हणजे काय करायचं आई? म्हणजे जमीन बी आपल्याला मिळाली पाहिजे आधी आणि मग आपण त्यांच्यात भांडणं लावायची. म्हणजे एका दगडात दोन पक्षी नाही, अख्खा तवाच मारायचं म्हणते तू तर. आता प्रश्न दोघांच्या बापाचा हाय, त्याच्यामुळे दोघं बी माग हटायचे नाहीत बघ. पण आई, आपल्याला आहे ना आता सगळ्यात महत्वाचं काम करायला लागणार आहे. त्या बापूकडून जमीन आपल्या नावावर करून घ्यायला लागणार आहे. बापूच्या कशाला, त्या बापूचा तो कोण बाळकोबा का बारकोबा आहे ना, त्याच्याकडून घेऊ की करून. काय पण कसं करणार? इकडे तुला सांगते. एक नंबर आई, एक नंबर. तू म्हणतेस तसं तर झालं ना, तर त्या आप्पीची ना अर्जाची अशी नाचक्की होईल ना की बस विचारूच नको. या आप्पीची ना अर्जाची मान अख्ख्या गावासमोर मला खाली घालायला लावायची. आणि शिवाय जमीन आपल्या ताब्यात येईल ती गोष्ट वेगळीच. पण ह्या वेळेस आपल्याला सगळं लय शांतपणे करायला लागणार आहे. अरे या कानाची खबर त्या कानाला लागली नाही पाहिजे. आपण फक्त प्याद वापरायचं. कधी एकदा तो दसऱ्याचा दिवस येतो ना असं झालंय बघ मला. येईल येईल, लवकरच येईल बंट्या. येईल येती, लेट येती पण अशी थेट येती. ऐक ना ऐक ना बाळा, ऐक ना, एकदा मला हसून दाखव ना. दिदे, तू कामात आहेस? हा, तू बोल की. अगं तू ती जमिनीचं सांगतो म्हणलेली पण काय सांगितलंच नाहीस परत. दिप्या, लय जुने रेकॉर्ड आहेत ते, जर वेळ लागेल ना बाळकामाला. दिदे, या वेळेला बापूला हल्लेत बर का. हल्लेत म्हणजे? अगं म्हणजे त्यांच्या डोसक्यात तो विषय जायना झालाय, सारखा तोच विषय चालू आहे बघ. खरंच दिप्या? मला मम्मी पण म्हणत होती. अगं लय सिरियस विषय आहे म्हणून तर मी तोवर आलोय ना. हो बाळ, कळते की मला. दिदे, काय बी कर पण ह्या वेळेला जमिनीचं काम झालंच पाहिजे बघ. दिप्या, मी बघते काय करता येते ते. हा, जरा बापूंशी बोल ग, म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल. पण दिप्या, मला काही माहिती नाही, मी काय बोलू त्यांच्याशी. अगं तू नुसतं म्हण त्यांना मी ह्याच्यावरच काम करत्या, तरी सुद्धा लय बरं वाटेल बघ बापूंना. बरं ठीक आहे, मी करते. तुझं काम कसं चाललंय? चांगलं चाललंय. आपला आसगाव, वडूज, सातार रोड या 3 गावाचं रिपोर्टिंग करतोय मी. अरे वा, चांगलंय. मी हे सगळं करते, तू नको काळजी करू. ये तुम्ही दिदे. झालं का? अगं अंधार पडायला आला. आले आले, 2च मिनिटं. कुठे चालत बाबा तुम्ही? अगं काय नाही, शेतावर चाललोय जरा राखणीला. बर, हा घ्या डबा. अहो बाबा, मग जेवण जावं की. अगं नको, उशीर झालाय, लवकर जायला पाहिजे तिकडे. यशा पण नाही. बरं बरं, हा येतो. अप्पी, अगं बापूंचं काम झालं का ग? बघते बाबा, शोधते अजून. बघ ना तेवढं लवकर. हा येतो. बया बया बया, आप्पीच्या बाबाचं लय शेतावर प्रेम आहे, हाय ना ग आप्पे? हो ना. अप्पे, ठीक आहे तुझा ज्यूस. अगं भाऊजींनी सांगितले आल्या आल्या पहिले ज्यूस प्यायला द्यायचा. तेव्हा काय करायचं कळतच नाही. काय ग आप्पे? नाही, तू काय टेन्शन मध्ये आहेस का? अगं आता 7वा महिना लागलाय तुला. ह्या टायमाला बाईनी टेन्शन नसतं घ्यायचं. तू जा की घरातनं, म्हणजे मग ती नाही घेत टेन्शन. बोललीच लगेच सरकारांची खमकी रुक्मिणी. अगं माझं काय हाय तवा, तिलाच कामाचं लय लोड असणार आहे, हाय ना आप्पे? नाही नाही, असं काही नाही, ठीक आहे. बघितलं का, तिला काम करायचंय म्हणून ही खोटं बोलती. काय ग आप्पे, सध्या ऑफिसात कसलं काम चाललंय? आणि ते इनू भाऊजी काय म्हणत होते, ते बापूंचं काय विचारायचं, काय चाललं होतं ग? ते त्यांचं एक काम होतं, त्याविषयी बोलत होते. बया बया, खरंच कलेक्टर मॅडम कडून सगळीच कामं करून घेतात. मावशी, तुम्हाला काय करायचंय? आता गो बाया, मला कुठं काय करायचंय तवा. नाही, तिची दया येत होती ना म्हणून बोलले.
ह्या शेताचा विषय आपण लईच मनाला लावून घेतलेला दिसतोय. मग ती म्हणल नाही 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 हे सगळं बेकायदेशीर आहे. आणि अर्जा म्हणल नाही नाही ती माझ्या बाची जमीन आहे. त्या बिचाऱ्या इनायकरावाचा तर ह्याच्यात काही संबंधच नाही. मी काय म्हणतोय ऐका ना, हे जे काही कळलंय तुम्हाला माहिती ते आपल्या दोघातच राहू द्या ना. हा बाहेर कोणाला काही सांगू नका. हवं तर मी तुमच्या पाया पडतो. हा तगो बया सरकार आले वाटतं गुडघ्यावर. तुम्हाला सांगू का तुम्ही ना पहिल्यासारखे सरकार राहिलेच नाही. काय बी म्हणा 2 हाना पण हे कोणाला सांगू नका. आता नाही कोणाला सांगणार पण समजा सांगायची वेळ आली तर. मी सगळं ऐकतो तुमचं. ते तर तुम्ही आता बी ऐकताय. नका ना सांगू, मेहरबानी करा माझ्या. ठीक आहे ठीक आहे लगे एवढी रडायची काही गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का सरकार तुम्ही. नाही घरातली लोक तुमची बाजू घ्यायला लागल्यात ना तेव्हापासून तुम्ही लईच फडफडायला लागलाय. त्यामुळं मी बस म्हणलं की बसायचं आणि मी उठ म्हणलं की उठायचं. मी तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाही हा मी शब्द देतो. मी आता जे सांगेल ते करायचा करणार ना. करणार करणार तुम्ही सांगा. मग आता उठा आणि तिकडं पडद्याच्या मागे जाऊन लपा बर. हा इकडच्या अलीकडच्या अलीकडच्या. हा लपा. बस तोंड नाही बाहेर काढायचं सगळं लपायचं. लपा लपा अंगाशी. आता म्हणा बरं मनीषा. मनीषा असं नाही तोंड बाहेर काढून म्हणा. मनीषा. अहो प्रेमानं म्हणा की जरा. मनीषा अंगाशी. किती भारी ना. या या आता बाहेर या. आता बया बसायला नाही सांगितलं या म्हणलंय नुसतं. उठा. हा उठा आणि बाहेर जावा. आणि रात्रीच्या जेवणाला ना मला भजी खावीशी वाटतात त्यांना भजी बनवायला सांगायचा. बर गोलभजी सांगू का कांदे भजी? कुठली बी बनवा हो चालतंय मला. बर जर बाहेर जाऊन काय हुशारी केली तर तुम्ही हाय मी हाय. नाही नाही मी त्यातलं काही कोणाला सांगणार नाही काही बोलणार नाही बस. अगो माझा लाडाचा सरकार गती हो. म्हणजे त्या येळेला पैसे सारून जमिनी घेतल्यात तो सगळा व्यवहारच बेकायदेशीर होता ना. तुम्ही तरी कशाला असलं काय तर करायचं. अगं त्यावेळी कुठं मला अक्कल होती. फक्त जमिनी घ्यायच्या प्रॉपर्ट्या वाढवायच्या. आपण जी भोगलं ते आपल्या पोरांच्या नशिबाला येऊ नये असं वाटत होतं म्हणून तर केलं ना सगळं. पण तिला कसं कळलं असेल हे काय माहित. मला वाटतंय ते पंट्यानं कुठून तरी माहिती काढलेली असणार आणि आता ती त्याच भांडवल करून ऐन सणासुदीत भांडण काढायला बघणार. अहो आता कसली भांडणं होणार. अहो ती जमीन विनोभाऊजींच्याच नावावर आहे ना. मग झालं की. अगं तुला कळत कसं नाही तो सगळा व्यवहारच बेकायदेशीर होता ना. आणि ही गोष्ट जर आपल्याला कळली तर अर्ज काही जमीन सोडायचा नाही. होय आणि आपली काय तर त्याच्यावर कारवाई करायची म्हणणार. मला तर त्या आपीच पटायला लागलंय बघ. आपल्या कर्माची फळं आपल्याला हितच फेडावे लागणार आहेत. मला वाटतंय आपी अजूनशी बोलून घ्यावं. अहो मी काय म्हणते नको नको एवढ्या तुम्ही त्यांना काही सांगू नका. का? हो बोलून काय होणार आहे. हे बघा आधीच सगळीजण तुमच्यावर लई चिडल्यात आणि सांगितलं तरी त्या मनीचा हेतू साध्य होईल. तरी पण मला वाटतं एकदा बोलून मोकळं व्हावं. अगं त्या मनीचा काय भरोसा नाही. ही उद्या आणखीन काहीतरी नवीन करून ठेवल. हे बघा तुम्ही फक्त आता तुमचा विचार करा. आणि हे बघा की त्या आप्पीला जेव्हा काय कळल ना तेव्हा तिला ते आवडणार नाहीच आहे. आणि आता कुठं घरात जरा शांतता यायला लागली. मला तर काय परत तमाशा नको या घरात. उद्या त्या मनीनं काय केलं म्हणजे तवाच तवा बघून घेऊ. आता सोडून द्या विषय. पण काय हो
ती मनी त्या जमिनीच्या का मागे लागली असेल एवढी? काय माहित. राजा कधी घेतीस, राजा कधी देतीस? हो अर्जुन, त्याआधी मी का वेगळ्याच प्रश्नात अडकली रे. काय झालं? धरणग्रस्तांना जमिनी मिळाल्या नाहीयेत, त्या त्यांना परत मिळवून द्यायचं आहे. म्हणून राजा कॅन्सल करतेस का तू? अरे म्हणजे काही धरणग्रस्त लोकांना त्यांच्या जमिनी परत मिळाल्या नाहीयेत, त्या मिळवून द्यायचा प्रयत्न करायचा आहे मला. हा म्हणजे आपल्या बापूंना मिळेल नाही तसं? तुला त्या दिवशी नाही का त्या ताईंबद्दल सांगितलं मी? त्या ताई 8 महिन्याच्या गरोदर होत्या, हंडा घेऊन चालल्या होत्या. म्हणून राजा कॅन्सल करतेस का तू? हा अर्जुन, पण त्यांना पण त्यांची जमीन परत मिळाली नाही अरे, आणि अशा अजून लई लोक आहेत. म्हणजे रजा घ्यायला तुला वेळ होणार आहे असं सांगतेस का तुम्हाला? नाही तसं नाही, म्हणजे मी त्या दिवशी ऑफिसला गेले ना, तर तेव्हा काही मी फाईल बघितल्या, त्यात माझ्या असं लक्षात आलंय की काही लोकांनी ते जमीन लाटले.